रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 6 जानेवारी 2026. आपण आपल्या 67व्या दिवसाच्या परिक्रमेतल्या पडावाला सुरुवात करतोय. बनेटा या गावातील गंगेश्वर महादेव मंदिरापासून. आज थंडी खूप जास्त आहे. 8 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी मोबाईल मध्ये दिसतंय, म्हणजे त्यापेक्षा कमी नक्कीच या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे आपण अजून एक शॉल आपल्या बरोबरती आज घेतलेली आहे पुढे मार्गस्थ होण्यासाठी. आपण आश्रमातून बाहेर पडल्यानंतर ज्या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो चौकातून मुख्य रस्त्याच्या, तिथपर्यंत आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. बाहेर बघा तुम्ही, धुकं सुद्धा खूप प्रचंड आहे या ठिकाणी सगळीकडे. आणि आपण आता पुढे आपल्या परिक्रमेतल्या मार्गात मार्गस्थ आहोत. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मुख्य रस्त्यावरती आल्यानंतर आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2.5 किलोमीटर या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती एक आडवा रोड लागलेला आहे. त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. हे सुडानिया गाव आहे. गाव तर इथं दिसत नाही आपल्याला पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी ही डोबी मैया आहे. या डोबी मैयावरती हा एक छोटासा बांध घातलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मगाशी जे आपल्याला सुडनिया गाव 0 किलोमीटर असा बोर्ड लागला होता, तिथून साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण या सुडनिया गावातील श्यामनगर मध्ये पोहोचलोय. इथून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर याही गावातून आपल्याला सरळ पुढे हथनोरा या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी मुख्य रस्ता डावीकडे आहे, त्यांनी सरळ मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. हा जो पाठीमागचा रस्ता ह्या गावात जातोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 8:30 वाजता आज सूर्यदेवांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. तेवढं तरी बरे, थोडीशी थंडी कमी झालेली आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे पुढचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2 किलोमीटर आपण पाठीमागच्या गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हथनोर गावाची हद्द दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे सूर्यकुंडाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातल्या या पहिल्याच चौकात आपण जर बघितलं तर 2 रस्ते आहेत. जो उजव्या बाजूचा मार्ग गेलाय तो आश्रमापर्यंतचा मार्ग आहे आणि डाव्या बाजूचा आपला परिक्रमा मार्ग आहे. आपण डाव्या बाजूने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे गाव आहे. या गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावातल्या या दुसऱ्या चौकात आल्यानंतर नर्मदा परिक्रमा मार्ग तर सरळ आहे, पण सूर्यकुंडाकडे आपण जर जायचं असेल तर या ठिकाणी उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण गावाच्या बाहेर आलोय. आता सरळ सरळ आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय सूर्यनारायण मंदिरापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज चांगल्या प्रकारे ऊन पडलेलं आहे. थंडी पूर्ण संपलेली आहे. आता आपण पाठीमागच्या त्या चौकातून जर सरळ पुढे गेलो असतो तर सरळ सरळ सरदार नगर आपल्याला लागलं असतं आणि किंवा जैत सुद्धा सरळ गेला असतं त्या मार्गाने. आता हा जो मार्ग आहे या मार्गाने आपण सूर्यनारायण मंदिरामध्ये सूर्यकुंडात दर्शन घेऊन, नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे सरदार नगरकडे मार्गस्थ होणार आहोत. साधारण 3 ते 4 किलोमीटरचं अंतर या मार्गाने वाढतं, पण आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घ्यायचंय, त्यामुळे आपण या ठिकाणाहून चाललोय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि नर्मदा मैया ही जी पलीकडे झाडांची रांग दिसते त्याच्या अलीकडूनच प्रवाहित आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हथनोर गावातून साधारण 2.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आडवा रोड लागलेला आहे. उजवीकडे गेलो तर आपण सूर्यकुंड मंदिराकडे जातोय आणि आपला परिक्रमेतला मार्ग हा डावीकडचा आहे. आपण आता उजवीकडे जाऊन सूर्यकुंड मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुन्हा या ठिकाणी यायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूने साधारण 200 ते 300 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण सूरज कुंड पर्यंत पोहोचलोय. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा आणि मग सूर्यनारायण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊयात. सूरज कुंड जे आहे ते या ठिकाणी नर्मदा मैयाच्या पात्राच्या आतमध्येच आहे असं म्हटलं जातं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आजच्या दिवसभरातलं अप्रतिम असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी होतंय. याच नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये सूरज कुंड आहे असं म्हटलं जातं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. श्री सूर्यनारायण मंदिर या ठिकाणी जाऊन आपण आता दर्शन घेऊयात. वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी सुंदर अशी सूर्यनारायण देवाची मूर्ती आहे, सप्त घोड्यांवरती विराजित. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सूर्यदेव मंदिरामध्ये डाव्या बाजूला या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी उजव्या बाजूला श्री गणेश विराजित आहेत. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सूर्यनारायण मंदिराच्या सगळ्यात वरच्या थरावरती या ठिकाणी बघा नर्मदा मैयाची मूर्ती विराजित आहे. आपण त्यांचंही दर्शन घेऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सूरज कुंड या ठिकाणी स्थित असलेल्या सूर्यनारायण मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. ज्या ठिकाणाहून आपण उजवीकडे आतमध्ये वळालो होतो त्या ठिकाणापर्यंत आपल्याला जायचंय आणि तिथून पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल दिवसभरामध्ये आपल्याला श्री हर्षल सुभाष पाटील यांनी 2501 रुपये आश्रमांमध्ये अन्नदानाची सेवा देण्यासाठी म्हणून पाठवलेले आहेत. त्यांचे वडील सुभाष व आई सुनंदा यांच्या स्मरणार्थ त्यांनी ते पैसे पाठवलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान उत्तम आरोग्य व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर पुण्यावरून वैशालीताई फलके यांनी त्यांची मुलगी दिया तिच्या वाढदिवसानिमित्त 501 रुपये पाठवलेले आहेत आश्रमामध्ये अन्नदान म्हणून देण्यासाठी. त्यांचेही मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की या सर्व भक्तांना सदैव सुख समाधान उत्तम आरोग्य व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण या फाट्यापर्यंत आलोय. आपण डाव्या बाजूने आलो होतो. आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सूरज कुंड पासून साधारण 3 ते 3.25 किलोमीटर आपण सरळ या रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण सरदार नगर या गावामध्ये आलेलो आहे. या गावातल्या या पहिल्याच चौकातूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा सरळ मार्ग आहे गावातला. या मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय राम जानकी मंदिरापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिथून पुढे आल्यानंतर एक पाठीमागे चौक लागला होता. त्या चौकातून आपण सरळ मार्गस्थ आहोत. सरळ पुढे आल्यानंतर अशा प्रकारचं एक दुकान लागलेलं आहे. तिथून आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला आल्यानंतर एक पुन्हा रस्ता लागलेला आहे. त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. नर्मदे हर नर्मदे हर. पुन्हा पुढे आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे.
तिथूनही आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता हे मंदिराचा परिसर दिसायला सुरुवात झालेली आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरदार नगर मध्ये आपल्याला या ठिकाणी नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन होत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नर्मदा मैयाच्या किनारीच वसलेलं या ठिकाणी राम मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. जय श्रीराम जय जानकी माता. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी सरदार नगर मध्ये स्थित असणाऱ्या राम जानकी मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तट मार्गाने सुद्धा जाता येतं आणि सडक मार्ग पण आहे. या ठिकाणी समोरच नर्मदा मैया आहे. तर नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने साधारण अर्धा ते पाऊण किलोमीटर आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या घाटावरती खाली यायचंय आणि शेजारूनच पगदंडी मार्ग आहे पलीकडून. त्या पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या पगदंडी मार्गाने आता जैत या गावाकडे पुढे मार्गस्थ आहोत. आपल्या शेजारीच नर्मदा मैया आहे. सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे आणि आता आपण नामस्मरण करत करत जैत गावापर्यंत पोहोचूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला हा नर्मदा मैयाच्या तटातटाने प्रवास चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी 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 नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण किनाऱ्याने साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी वरती जाण्यासाठीचा आता मार्ग लागलेला आहे आपल्याला. या मार्गातून आपल्याला आता वरती जायचंय. अशा प्रकारचा हा वरती जाण्याचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून वरती आल्यानंतर आपल्याला सिमेंटचा मार्ग लागलेला आहे. या सिमेंटच्या मार्गाने आपण उजवीकडे सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरदार नगर मधल्या राम जानकी मंदिरातून साधारण 1 किलोमीटर आपण नर्मदा मैयाच्या तटाने आणि उर्वरित 2 किलोमीटर या सिमेंटच्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी जैत गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातील महादेव मंदिरामध्ये आपण जाऊन दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा सरळ जाणारा एक रस्ता आहे आणि डावीकडे एक मार्ग आहे. तर आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय आणि त्या पाण्याच्या टाकीच्या अलीकडून पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 मार्ग लागलेले आहेत पुन्हा. त्यातल्या उजव्या बाजूने सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे गावातून. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे. तिथून उजव्या बाजूला शिव मंदिर आहे. आपण तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी समोर जे दिसतंय तेच शिव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून येऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शिव मंदिराचं प्रवेशद्वार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. महाकालेश्वर शिव मंदिरात आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जैत गावातील शिव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन या ठिकाणीच छोटस एक आश्रम आहे स्थित. त्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेऊन थोडा वेळ विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. मंदिरातून बाहेर उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागले, त्यातूनही उजव्या बाजूला आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते आहेत, त्यातूनही आपल्याला पुढे उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या महाकाल महादेव मंदिरामध्ये स्थित असणारा जे आश्रम आहे त्या ठिकाणी आपण आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी ज्योतिताई जयस्वाल यांनी 501 रुपये पाठवले होते अन्नदानाची सेवा म्हणून आश्रमामध्ये देण्यासाठी. तर ते 501 रुपये आपण या आश्रमात ज्या ठिकाणाहून किराणा माल येतो किंवा जे काही साहित्य येतं तर त्या खात्यामध्ये आपण 501 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. त्यांनी अगोदर काही सामान आणलं असेल किंवा इथून पुढे काही लागत असेल त्यांना, त्याच्यासाठी ते उपयोगात येतील. ज्योतिताई जयस्वाल यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख, समाधान, शांती आणि उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला हा आता पुढचा परिक्रमेतला मार्ग चालू आहे. आपण आता नांदनेर या गावापर्यंत या मार्गाने पोहोचणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 2 ते 2.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. या चौकातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जैत गावातून साधारण 6 ते 6.5 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी नांदनेर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावात थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो सरळ मार्ग चाललाय त्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. डाव्या बाजूला एक गावात मार्ग चाललाय, त्यांनी न जाता या मुख्य रस्त्याने आपल्याला पुढे चालत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गावात साधारण आपण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा टावर आहे. या टावरच्या शेजारूनच उजव्या बाजूला जो मार्ग आहे त्या मार्गाने सरळ गेल्यानंतर या ठिकाणी मनोकामनेश्वर महादेव मंदिर आहे. त्या मंदिरापर्यंत आपण आता मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी नांदनेर गावातला नर्मदा मैयाचा घाट आहे. या घाटावरून आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आणि मग महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊ. महाकालेश्वर महादेव शिवलिंग आणि मनोकामनेश्वर शिवलिंग असे 2 शिवलिंग या ठिकाणी स्थित आहेत. सुंदर. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नांदनेर गावातील नर्मदा मैयाच्या घाटावरून नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन या ठिकाणी स्थित असणाऱ्या मनोकामनेश्वर महादेव मंदिर आणि महाकालेश्वर महादेव मंदिर दोन्ही शिवलिंगाचं दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत कुसुमखेडी या गावाकडे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ज्या मार्गाने आपण आतमध्ये आलो होतो टॉवर पासून तिथपर्यंत जायचंय आणि तिथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे तिथपर्यंत जाण्याचा. या चौकापर्यंत आल्यानंतर आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे या ठिकाणी आल्यानंतर उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. मंदिरापासून साधारण 200-250 मीटर वरती हा पहिला चौक आहे, तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर पुढे 2 मार्ग दिसतात आपल्याला. एक उजव्या बाजूचा मुख्य मार्ग आहे आणि डाव्या बाजूचा मार्ग. आपल्याला डाव्या बाजूने सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नांदनेर गावातून साधारण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी कुसुमखेडा हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर कुसुमखेडा गावाचा हा प्रमुख चौक लागलेला आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या चौकातून उजवीकडे जायचं आहे आपल्याला
या ठिकाणी सत्यनारायण मंदिर आहे. त्या सत्यनारायण मंदिराच्या शेजारीच आश्रम स्थित आहे. त्या ठिकाणी आज आपण विश्रांतीसाठी थांबतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या उजव्या बाजूने सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोरच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी वरती आल्यानंतर उजव्या बाजूला आश्रमाचं प्रवेशद्वार आहे. आपण आतमध्ये जाऊयात. या ठिकाणी सत्यनारायण मंदिर आहे. या मंदिराच्या आतमध्येच आश्रम स्थित आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पवित्र अशा नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार आहे सत्यनारायण मंदिर, कुसुमखेडा. या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन. या ठिकाणी आपण भगवान सत्यनारायणांचं दर्शन घेऊयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 67व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण गंगेश्वर महादेव मंदिर बनेटा या गावात स्थित असणाऱ्या आश्रमापासून साधारण 28 किलोमीटरचा परिक्रमेतला पुढचा मार्ग पार करून कुसुमखेडा या गावातील सत्यनारायण मंदिरामध्ये जे स्थित असणारा आश्रम आहे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतोय. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.